नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. क्रिमिनॉलॉजीच्या या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत अजून एक इम्पॉर्टंट टॉपिक, डेव्हलपमेंट ऑफ क्रिमिनॉलॉजी. सो लेट्स गेट स्टार्टेड. नमस्कार. गंगा एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुमच्या लॉच्या परीक्षांसाठीचा तुमचा हक्काचा लर्निंग पार्टनर. आज आपण खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत. आज आपण चर्चा करणार आहोत द ओरिजिन्स ऑफ क्रिमिनॉलॉजीवर, म्हणजेच गुन्हाशास्त्राचा उगम कसा झाला. तुम्ही जर LLB, LLM किंवा UGC नेटची तयारी करत असाल तर हा विषय तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. चला तर मग ह्याच्या अगदी मुळाशी जाऊया. तर आज आपण काय काय बघणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत क्रिमिनॉलॉजी म्हणजे काय याच्या व्याख्येपासून. मग त्याची ओरिजिन स्टोरी काय आहे ते पाहू. त्यानंतर ते एक सायन्स म्हणजे विज्ञान कसं बनलं, त्याच्या सायंटिफिक मेथड्स कोणत्या आहेत आणि ते नक्की कोणते प्रश्न विचारतं हे समजून घेऊ. आणि हो, सगळ्यात शेवटी आपण फायनल वर्डिक्ट देऊ की क्रिमिनॉलॉजी खरंच एक विज्ञान आहे की नाही. चला तर मग सुरू करूया पहिल्या आणि सगळ्यात मूलभूत प्रश्नापासून. क्रिमिनॉलॉजी म्हणजे नक्की काय? क्रिमिनॉलॉजी हा शब्द जर आपण फोडला ना तर एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट समोर येते. हा शब्द दोन भागाने बनलेला आहे. लॅटिन शब्द क्रिमेन ज्याचा अर्थ आहे गुन्हा आणि ग्रीक शब्द लोगोज म्हणजे अभ्यास. सोप्या भाषेत सांगायचं तर गुन्ह्यांचा अभ्यास. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. क्रिमिनॉलॉजी फक्त गुन्ह्यांची नोंद ठेवत नाही, तर त्याला एक सामाजिक घटना म्हणून बघतं आणि वैज्ञानिक पद्धतीने त्याची कारणं, परिणाम आणि त्यावरचे प्रतिबंध यावर संशोधन करतं. चला आता ह्या विषयाच्या इतिहासात जाऊया. तुम्हाला माहीत आहे का की हा शब्द कोणी आणि कसा तयार केला? हे जाणून घेणं खूपच रंजक आहे. ही गोष्ट आहे 1885 सालची. रॅफेल गॅरोफेलो, जे एक इटालियन कायदेतज्ञ होते, त्यांनी पहिल्यांदा क्रिमिनॉलॉजिया हा शब्द वापरला. ते इटालियन पॉझिटिव्हिस्ट स्कूलशी संबंधित होते, म्हणजे अशा विचारवंतांचा गट जे मानत होते की प्रत्येक गोष्टीचा अभ्यास वैज्ञानिक पद्धतीने, पुराव्यांच्या आधारावरच झाला पाहिजे. त्यांच्यासाठी क्रिमिनॉलॉजीचा अर्थ होता गुन्हेगार आणि गुन्ह्यांच्या कारणांचा शास्त्रीय अभ्यास. फक्त 2 वर्षांनंतर 1887 मध्ये फ्रान्सचे एक मानववंशशास्त्रज्ञ पॉल टॉपिनार्ड यांनी हा शब्द आणखी पुढे नेला. त्यांनी या अभ्यासाला केवळ कायदेशीर चौकटीतून बाहेर काढून त्याला एक व्यापक, वैज्ञानिक आणि मानववंशशास्त्रीय दृष्टिकोन दिला. म्हणजे आता गुन्ह्याकडे फक्त कायद्याच्या नजरेतून नाही, तर मानवी वर्तनाच्या दृष्टिकोनातूनही पाहिलं जाऊ लागलं. ही टाईमलाईन आपल्याला या प्रवासाचा एक उत्तम सारांश देते. बघा, 1885 मध्ये इटलीमध्ये गॅरोफॅलोने याची पायाभरणी केली. 1887 मध्ये फ्रान्समध्ये टोपिनार्डने ते लोकप्रिय केलं आणि 19 सेंचुरीच्या अखेरीस पॉझिटिव्हिस्ट स्कूलच्या विचारांनी याला एका वेगळ्या वैज्ञानिक क्षेत्राचा दर्जा दिला. आता आपण त्या प्रवासाकडे वळूया जिथे क्रिमिनॉलॉजी फक्त एक तात्विक चर्चा न राहता एका खऱ्याखुऱ्या विज्ञानात बदलली. हा बदल कसा झाला चला पाहूया. इथे एक खूप मोठा पॅराडाईम शिफ्ट झाला. स्क्रीनच्या डाव्या बाजूला बघा, 19व्या शतकापूर्वी गुन्ह्याला फक्त पाप किंवा कायद्याचं उल्लंघन मानलं जायचं. पण उजव्या बाजूला बघा, पॉझिटिव्हिस्ट विचारसरणीनंतर गुन्ह्याकडे जसं काही प्रयोगशाळेत अभ्यास करायचा विषय असतो ना, तसं पाहिलं जाऊ लागलं. म्हणजेच निरीक्षण, संशोधन आणि डेटाच्या आधारावर त्याचा अभ्यास होऊ लागला. हा फक्त एक बदल नव्हता, ही एक क्रांती होती. पण आपण क्रिमिनॉलॉजीला विज्ञान का म्हणतो? असं काय आहे जे याला विज्ञानाचा दर्जा देतं? चला त्याच्या वैज्ञानिक साधनांवर एक नजर टाकूया. अनेकदा लोकांच्या मनात हा प्रश्न येतो, क्रिमिनॉलॉजी खरंच एक खरं विज्ञान आहे का? याचं उत्तर आहे हो, आणि याचं कारण त्याच्या पद्धतशीर दृष्टिकोनात दडलेलं आहे. क्रिमिनॉलॉजी हवेत गप्पा मारत नाही, ते ठोस पद्धती वापरतं. उदाहरणार्थ स्टॅटिस्टिकल मेथड. यात डेटा वापरून पाहिलं जातं की गुन्हेगारीचा दर वाढतोय की कमी होतोय. स्ट्रक्चरल मेथड. यात कुटुंब किंवा अर्थव्यवस्था यांसारख्या सामाजिक रचनांचा गुन्हेगारीवर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला जातो. आणि फंक्शनल मेथड. यातून गुन्ह्याचा समाजावर काय परिणाम होतो याचं विश्लेषण केलं जातं. म्हणूनच हा विषय फक्त काय होत आहे हे सांगत नाही, तर का होत आहे याचंही विश्लेषण करतो. ही स्लाईड एक खूप महत्त्वाचा मुद्दा सांगते.
क्रिमिनॉलॉजी म्हणजे तराजूच्या 2 पारड्यांसारखं आहे. एका पारड्यात आहे विज्ञान म्हणजे डेटा, तथ्य आणि तर्क, आणि दुसऱ्या पारड्यात आहे मानवी बाजू म्हणजे मानवी व्यवर्तन, त्यांचे हेतू आणि नैतिक प्रश्न. हाच समतोल क्रिमिनॉलॉजीला एक अनोखा विषय बनवतो. कायदा आपल्याला सांगतो की गुन्हा काय आहे आणि त्याची शिक्षा काय आहे. पण क्रिमिनॉलॉजी तिथे थांबत नाही. ते त्याहूनही पुढे जाऊन काही खूप खोल आणि मूलभूत प्रश्न विचारतं. कोणते? चला बघूया. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा प्रश्न, गुन्हे घडतातच का? यामागे मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक कारणं आहेत का? क्रिमिनॉलॉजी याच मूळ कारणांचा शोध घेतं. दुसरा प्रश्न, गुन्हे कुठे आणि केव्हा घडतात? क्रिमिनॉलॉजी एक प्रकारे क्राईम मॅपिंग करतं. ते गुन्ह्यांचे पॅटर्न्स आणि हॉटस्पॉट्स ओळखतं, जेणेकरून त्यांना रोखता येईल. तिसरा प्रश्न, गुन्हे कोण करतं आणि कोणत्या परिस्थितीत? क्रिमिनॉलॉजी गुन्हेगाराच्या पार्श्वभूमीचा अभ्यास करतं. त्यांचं कुटुंब, शिक्षण, सामाजिक परिस्थिती हे समजून घेण्यासाठी की ते गुन्हेगारीकडे का वळले. आणि सगळ्यात महत्त्वाचा चौथा प्रश्न, यावर सर्वात प्रभावी उपाय काय आहेत? क्रिमिनॉलॉजी फक्त समस्या सांगत नाही, तर त्यावर उपाय शोधतं. मग तो उपाय गुन्हेगारांचं पुनर्वसन असो किंवा समाजात सुधारणा घडवून आणणं असो, ते सर्वोत्तम संभाव्य मार्ग सुचवतं. तर आत्तापर्यंतच्या चर्चेनंतर आपण अंतिम निष्कर्षावर पोहोचलो आहोत. चला पाहूया की क्रिमिनॉलॉजी विज्ञानाच्या प्रत्येक कसोटीवर कसं खरं उतरतं. तर हे सिद्ध होतं की क्रिमिनॉलॉजी विज्ञानाचे सर्व निकष पूर्ण करतं. ते वस्तुनिष्ठ आहे, म्हणजे ते तथ्यांवर चालतं, पूर्वग्रहांवर नाही. ते अनुभवजन्य आहे, म्हणजेच त्याचे निष्कर्ष वास्तविक पुराव्यांवर आधारित आहेत. ते पद्धतशीर आहे, भविष्य सांगणारं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या ज्ञानाचा गुन्हेगारी रोखण्यासाठी व्यावहारिक उपयोग होतो. परीक्षेसाठी हे क्विक रिव्हिजन पॉइंट्स नक्की लक्षात ठेवा. चला एकदा पटकन उजळणी करूया. या शब्दाचा उगम क्रिमिनॉलॉजिया. प्रणेते राफेल गॅरोफॅलो, 1885, इटली. याला कुणी लोकप्रिय केलं? पॉल टोपिनाड, 1887, फ्रान्स. महत्वाची विचारसरणी इटालियन पॉझिटिव्हिस्ट स्कूल. याचं स्वरूप कसं आहे? वैज्ञानिक आणि मानवतावादी. आणि मुख्य पद्धती स्टॅटिस्टिकल, स्ट्रक्चरल आणि फंक्शनल. हे पॉइंट्स तुमच्या खूप कामी येतील. कायद्यातील अशाच गुंतागुंतीच्या पण महत्त्वाच्या संकल्पना सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.